अनुषंगाने ते हा राडा आहे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि मुंबई पोलिसांमधला। मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि मिटकरी यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बाचाबाची झाली आहे। आता या बाचाबाची मागची सगळी स्टोरी जाणून घेऊ। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। रोहित पवारांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत मोठं प्रेझेंटेशन दिलं। अनेक आरोप आणि दावे केले जात असतानाच दुसरीकडे आता डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला मोठा दणका दिलाय। व्हीएसआर कंपनीच्या 4 ते 5 विमानांची उड्डाणं बंद ठेवण्याचे निर्देश डीजीसीएनं दिलेत। यानंतर रोहित पवार आणखी आक्रमक झालेले दिसले। रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे थेट एफआयआर करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचलेले दिसले। त्यावेळी पोलीस अधिकारी आणि रोहित पवारांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली। आम्ही काय गोंधळ घालत नाही किंवा काय अनुषंगाने ते उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे। अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला। या प्रकरणात सध्या सीआयडी चौकशी सुरू असून दुसरीकडे डीजीसीए सुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहे। पण रोहित पवार यांनी या प्रकरणात खोलात जाऊन काही गंभीर आरोप केलेत। बारामतीतल्या या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्याही चुका असल्याचा आरोप केलाय। याच प्रकरणात डीजीसीएने 24 फेब्रुवारीला पहिली कारवाई केली आहे। डीजीसीएनं काय कारवाई केली? व्हीएसआर कंपनीने विमान वाहतुकीचे काही नियम आणि परिमाणांचं उल्लंघन केल्याचं ऑडिटमध्ये आढळलंय। त्यामुळे कंपनीला पुढील आदेशापर्यंत लेअरजेट 40 आणि लेअरजेट 45 जातीची 4 विमानं उडवता येणार नाहीयेत असे निर्देश देण्यात आलेत। हाच मुद्दा घेऊन रोहित पवार आज दुपारी मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गेले। व्हीएसआर कंपनीच्या प्रकरणात डीजीसीएनं आता कारवाई केली आहे। त्यामुळे या कंपनीच्या विरोधात एफआयआर करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये गेले। तेव्हा तिथे बराच वेळ वातावरण तापलेलं होतं। त्यावेळी डीसीपी प्रवीण मुंडे हे तिथे पोहोचले आणि त्यांची आणि रोहित पवारांची बाचाबाची झाली। जर आपण बघितलं तर डीजीसीए कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी व्हीएसआर नावाची कंपनी यांच्यावर डीजीसीएने फक्त 5 विमानांवर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असते, तर 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। म्हणजे काल जे पत्र डीजीसीएने काढलं त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं। त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं डीजीसीएच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी डीजीसीएची सुद्धा आहे। त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथे एफआयआर करण्याचा प्रयत्न केला। एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे आमचा एफआयआर का घेत नाही असं म्हणत रोहित पवार आक्रमक झाले। त्यावेळी अधिकाऱ्यांनी एफआयआर करण्यास नकार दिल्यानं वाद झाल्याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली आहे। एफआयआर करत असताना सुरुवातीला तिथं एक पीआय तिथं सिनियर पीआय उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे। याच बाचाबाचीचे व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत। या गोंधळानंतर रोहित पवार यांनी स्वतः माध्यमांना येऊन सगळी माहिती दिली।
त्यामुळे आता FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार आणखी आक्रमक पवित्रा घेणार का, यावर आपलं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.